इस वक्त मैं अलरवाड़ में हूँ और ये जो सेफ्टी टैंक है इसमें सांप गया है। थोड़ा शांत बसा, शांत थांबा प्लीज। हे बघा तुमचं सगळ्यांचं येतंय, काळजी करू नका, शांत बसा। आणि काय नाव काय हो? महावीर शंकर गौडा। आमचे एक मित्र, काय नाव बाबा तुझं? सुमित। आता कॅमेरा पकडणार आणि व्हिडिओ शूटिंग करणार। पडलं काय याच्यावरती? ಎಲ್ಲಾರು ನೋಡಿದಾರಲ್ಲ ಅಶೋಕ್ ಒಬ್ಬ ಯಾಕೆ काढवा काय हो लापा ते ಆಯ್ತ್ರಿ ನೋಡ್ರಿ ನೋಡ್ರಿ ತಗೋಈಗ ಅವ್ರ बघितले येत नाही, मी पाया पडतो जरा लांब। ಮಂದಿ ನೋಡ್ರಿ ಮಂದಿ ನೋಡ್ರಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ಏನ್ ಸರಿ ಅನ್ನತಾರ ನೋಡ್ರಿ। ಅವ ನೋಡಿ ಸರಿ तुम्ही काय करा ಏ ನಿಖಿಲ ಬಾರೋ ए कुरुबा एक पेटी करा काचेची आणि दिवसभर बघा। मला पकडीपर्यंत डिस्टर्ब करायचं नाही। ಹಾ ಬರೋಬರ್ ಇದೆ दादा। ಏ ನೀವು ಎಲ್ಲಾರು ದಯಮಾಡಿ ಹಿಂಸರಿ ಅದ ಸಪ್ಪಳಕ ಮ್ಯಾಗ ಬರಂಗಿಲ್ಲ। ಅಪ್ಪ ನನ್ನ ಮೊಬೈಲ್ದಾಗ ಪದ್ಧತಿರ್ಲಿ ಮಾಡ ಈ ಥರ ಪಕ್ಕ ಆಗಲಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಂದರಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದು ಕಳಿಸು। आवाज का करले ಏನು ಅಲ್ಲಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಮಟ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ರ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಹಾಕಿಲ್ಲ। आणि हा दुसरा साप टाकीमध्ये म्हणजे एकूण 5वा साप 12 वाजता आहेत। आणि परत मला दुसरा फोन महालक्ष्मी नगर इथं आलेला आहे। मोठा येता मोठा येता ಸರಿಲ್ಲ ನೀವು ಈಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ ಹೊರಗೆ ತೆಗಿತಾರ ಸರಿ ಈ ಕಡೆ ಇಲ್ಲ ಬಗ ಹಾ दादा क्या बोलते थोड़ा साप बघायला इथं थांबता, डिस्टर्ब करायला आम्हाला, आणि पकडल्यानंतर कशाला पळता हो? फक्त तमाशे करायला सांगितलं की या लोकांना बघून म्हणजे त्याचं ज्ञान घ्यायचं वगैरे काय इच्छा नाही आहे। फक्त पकडतंय हे ओळख। 17 वर्षात त्याचा 17% फरक पडला असता। ते त्याचा वहीत नोट करत आहे। हे कट करू आता बरे ना वही दिले ते नोट। ए बरे हो प्रकाश ಕನ್ನಡದಾಗ ಬರಿ। कन्नड लिया, मराठी लिया, कुठल्या भाषेत लिया? ಮರಾಠಿ ಏನು ಬರಂಗಿಲ್ಲ ತೋರಿ ಇಲ್ಲಿ। ಹೆಸರೇನ್ರಿ ನಿಮ್ದ? तीसरा आज के दिन का ये 5वां सांप त्याच्यात बघा। मेरे गांव में 3 सांप पकड़ चुका हूँ। कंगराली में नाग जो टंकी में सेम ऐसे टंकी में था, और ये अलरवाड़ गांव है, और वहाँ पर ये धामन जाति का सांप आसानी से जा भी सकता था लेकिन नहीं गया। लोग किस तरह से जानकारी देते हैं सांपों को, सब और उस पर ऊपर काफ़ी डिपेंड रहता है। मुझे और भी एक कॉल है, उधर जाना है, इसलिए उसको जल्दी बंद कर रहे हैं। जैसे कि आप देख रहे हैं कि धामन जाति का सांप है, बहुत ही सुंदर सांप।
और इस तरह से आस पड़ोस में सांप ज़्यादा तादाद में घूमते रहते हैं और खासकर नाग और धामन घूमते रहते हैं। तो आपके भी आस पड़ोस में ऐसे सांप अभी घूम रहे होंगे। आप अपने बच्चों का अपना ख्याल ज़रूर रखिएगा। गलती से हाथ पाँव पड़ा तो सांप काट सकता है, ये ख्याल आपके दिमाग में रहना चाहिए। अगर सांप कोई जहरीला नहीं है तो उससे कोई प्रॉब्लेम नहीं है, दिक्कत नाही आहे। बेळगाव परिसरातील लोक बघत असेल तर आलरवडे गावामध्ये आहे आणि बिनविषारी धामण खरं तर माझ्या गावात असाच एक भला मोठा साप आता आम्ही पकडला, तोही शेततळ्यातील टाकीमध्ये होता आणि म्हणजे जवळपास सगळे साप 5 पकडले ते सगळे टाकीमध्ये, म्हणजे एकतर शेततळ्यात किंवा पाण्याच्या टाकीमध्ये। आता मात्र जो साप आलाय तो घराच्या बाजूला लाकडामध्ये असेल आला, ते असं त्यांचं म्हणणं आहे। लोक घाबरतात, चुकीची माहिती सांगत असतात। तर एवढी लोक आहेत, पण यांनी सांगताना मला सांगत होते की आमच्या गावात कोण नाही आहे म्हणून। तर असे प्रॉब्लेम येत असतात, मानसिकता लोकांची घातक असते आणि आमचं त्याच्यामुळे 6 वेळा ॲक्सिडेंट झाला आहे लवकर या म्हणण्यामुळे। त्यामुळे लोक भीतात। हे जर आम्ही गृहीत धरलं, आम्ही सुद्धा घाबरूनच व्यवस्थित म्हणजे साप पकडताना काळजी घ्यावी लागते। गाडी चालवताना मग काळजी घ्यावी लागते। आपण सुरक्षित राहिलो तर सापांना आम्ही जगवणार आणि तुम्ही सुद्धा सुरक्षित राहा तर सापांना जगवणार, लक्षात घ्या। सापांना जगवायचं काम आहे, आम्ही आमच्या परीनं ते काम सर्वात म्हणजे प्रथम प्राधान्य जे आहे ह्या कामातलं। खरं तर मला दुसरं काम आहे माझ्या मित्राबरोबर, पण यावेळेला आम्ही त्यांना हे करत असतो। पण एकाच वेळेला 2-3 फोन येत असेल तर एखाद्या वेळेला यायला वेळ होत असतो। व लोकांनी ब्लॅकमेलसारखं तुम्ही आला नाही तर मारतो असं सगळं हा प्रकार होऊ नये, कारण तुम्ही जर थांबला तर साप जगवता येते, लक्षात घ्या। तुमच्या घाई गडबडीत जर आमचा ॲक्सिडेंट झाला तर साप जगवता येणार नाही, कायमची बंधूने माझ्या फोटोवरती हारेल, असं काय होऊ नये। तुम्ही स्वतः काळजी घ्या। आपल्याला स्वतःहून साप काय करत नाही दिसल्यानंतर न घाबरता आम्हाला जिथं होतं ती माहिती सांगितला की तेवढं 5, 6, 7, 10 मिनटं बोलायची गरज नाही, 2 मिनटात विषय संपतोय। तुम्ही मात्र कन्फ्यूज केला की विषय वाढतोय। हे प्रत्येक सर्पमित्राच्या बाबतीत होत असतंय। आपण न घाबरून जाता इथं जे व्यक्ती कोण आहेत, एखादी महिला कोण असेल तसं ज्याने शांतपणे ह्या गोष्टीला जे काय होते ते व्यवस्थित सांगायला पाहिजेत, तर तिकडच्या सर्पमित्राला अंदाज लावता येते आणि साप पकडण्यासाठी योग्य व्यक्तीला सर्व्हिस पण देता येते। आपण थांबूया, दुसऱ्या कॉलला जायला पाहिजे। सर्वांचे आभार। साप पण सापडला अलगद, आज जर गेला असं सापडला नसता। आणि तुम्ही जर व्हिडिओ पहिली वेळ पाहत असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा। आपण इथं थांबूया। सर्वांचे आभार, धन्यवाद। मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार। आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका। धन्यवाद।